अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया, त्यांच्याकडून सुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊया. अतुलजी, अत्यंत भयानक असा हा सगळा प्रकार. एकीकडे बांगलादेशींना हटवण्यासाठी मोहीम हाती घ्यायची, कारवाई करायची, पण इथं डान्स बारमध्ये अनेक मुली अशा आहेत की ज्या बांगलादेशी मुली असल्याचं देखील कळत आहे. आता तर धक्कादायक अशी बातमी आहे, त्या अल्पवयीन असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. अतुलजी, हॅलो, माझा आवाज पोहोचतोय? हा पोहोचतोय. अगदी. काय विचारलं तुम्ही? अगदी. मी मुद्दा हा तुम्हाला विचारला. गेले अनेक दिवस खरं तर लोकशाही मराठी या सगळ्या मुद्द्यावर अनेक व्हिडिओ समोर आणताय, प्रश्न लावून धरताय. पण एकीकडे मोहीम अशी हाती घ्यायची, बांगलादेशी मुक्त महाराष्ट्र, दुसरीकडे या डान्स बारमधल्या बहुतांश मुली, महिला ज्या आहेत त्या बांगलादेशी असल्याची माहिती मिळतीये. आता तर धक्कादायक बात अशी आहे की या मुली अल्पवयीन असल्याचं सुद्धा कळतंय. आता हे सगळं गंभीर प्रकरण आहे. जर अशा पद्धतीनं पोलीस तिथे असतील, याचा अर्थ गृह मंत्रालयाचा याला पाठिंबा आहे का? गृह मंत्रालयातले किती लोक, किती मोठे पोलीस अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले असतील, याच्या व्यतिरिक्त किती पॉलिटिकल सपोर्ट यांना आहे, तो महत्वाचा आहे, तो पाहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आता लाच घेताना पकडल्या जात आहे. तिथे आता खाली जे चालू आहे ते त्याचाच परिपाक आहे. मंत्र्यांचं लक्ष नसेल किंवा मंत्री याच्यामध्ये गुंतलेले असतील, हप्ते बांधलेले असतील, वसुली सरकार झालेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे चालू आहे. आणि फक्त निवडणुकीचा स्टंट म्हणून बांगलादेशी करायचं, कारण आता बंगालमध्ये निवडणुका आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे केंद्रात सरकार यांचं, राज्यात सरकार यांचं, पोलीस यांच्याकडे, BSF यांच्याकडे, आर्मी यांच्याकडे, आणि तरी घुसखोरी जर होत असेल तर अपयश तर मग यांचंच आहे ना. यांनी सरकारमधून बाहेर पडायला पाहिजे, राजीनामा द्यायला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेची जेवढी वाट महाराष्ट्रात लागलेली आहे, त्याच्यानंतरही भक्कम मुख्यमंत्री आणि भक्कम गृहमंत्री अशी जर संकल्पना राबवत असाल तर मग हे किती वाईट आहे. महाराष्ट्र किती रसातळाला चाललाय. आणि कायदा सुव्यवस्था नसेल तर तुमच्या इथे इन्व्हेस्टमेंट येणार नाही, रोजगारी निर्माण होणार नाही. याचे अनेक पैलू आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र जो अधोगतीला लागला याचं कारणच हे आहे की भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये सरळ मंत्रालयातून सुरू झालेला आहे. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.